तो शांत काकू काही काही चालले ना. कुठं चालले तर पा कुठं चालले पप्पा तुम्ही? मी शेण आणायला चालली. त्याचं काही काम पडलं पप्पा तुम्हाला? शेण लागले एकदम. सारवत नाही लागत तुमच्या घरी? सगळं नाही टाका लागत. काय शेण पाहिजे पप्पा तुम्हाला? पण पाहिजे चाकुल्याला लेकराईले सांगा नाही लागत काय चाकुल्या करा म्हणून. लेकरं तर करतच नाही, त्याला ताटणच नाही. उद्याची होळी आहे म्हटलं, लेकरं तरी चाकुल्या करायला तयारच नाही आहे. म्हणून म्हटलं चल मला साठवून आली चाकुल्याची. एका दिवसात निघते म्हटलं. आज आपल्या पतल्या केल्या मस्त चाकुल्या, तर बात व्हायते. एवढा उशिरानं करतो काय? 2-3 दिवसाच्या आधी केले असते तर व्हायले असते. एका दिवसात कशा वाया नव्हत्या? चांगल्या पतल्या थापा लागते. बात व्हायते व कडक ऊन आहे ना चांगली. सांगतो मी ना आपण लेकराईले सांगितलं नाही चाकुल्याचं. परंपरा ते हे नाही काय मिटत नाही काय, म्हणून म्हणतो चाकुल्या करावंच लागते. लेकरं आपल्याला अजून गौऱ्या पाहिजे होत्या. गौऱ्या आहे ना, मी शेण आणतो तर गौऱ्या उली करून ठेवत असतो. कसे गौऱ्या मागायला येते ना मग होळीच्या वेळेस लेकरं, म्हणून मी गौऱ्या आणीच करून ठेवतो. मला हे आठवण नाही राहिली, नाही तर मीच करतो चाकुल्या. लेकराईले आठवण मग त्याला माहीत होते ना आपण केल्या म्हणजे चाकुल्या करा लागते. मग त्याला आठवण राहत असते म्हणून करा लागते चाकुल्या. हो काकू ते बरोबर आहे. तसं आपण सांगितलंच नाही तर लेकराईला कसं समजा. मलाही करावं लागेल तुमच्या सांगत. चला मी येतो शेण आणाले. घर फिरून आली बिचारे. शेण कुठेच नाही ना, गाई ढोरही नाही ना आजकाल. आता ह्या कोट्यात जाऊन पाहतो म्हटलं, भेटलं तर भेटलं. मोठी टरेला बी दिलं तर बरं, नाही तर आपलीच उतरून घेणार. तर खरी दिन तर दिन कशी भेटले तर भेटलं शेण. त्याची मोठी नुपर आहे. सगळे डोरही करून टाकले ना. आता कोणाच्या घरी डोर आहे? आपल्या आता घरी डोरच नाही आहे. आपल्याला सगळी शेणाची पंचायतच आहे. तरी गाय ठेवा म्हटलं मागच्या माणसाले. मागचा माणूस तर ऐकतच नाही. ढोरं पाहिजे नाही त्याचं करण कोण, पाणी कोण पाजन, चारा कोण टाकन. मी करतो म्हटलं तरी नाही ठेवली बाई गाय. एक गाय तरी ठेवली असती तर शेणाची काळजी नाही राहिली असती मला. सगळे इकूनच टाकले ना. एकसोय गाया ढोरं राहूच नाही दिले ना. मग आता शेणाची पंचायत पडली अशी आपल्याला. कुणीच्या घरी आहे पण कुणी देते का नाही देत, नाही तर बडबडच करा आणि तिची बडबडच ऐकत बसा लागून आपल्याला. करू दे तिला बडबड. आपण शेण उचलून घेऊन याचं घरी. काय आपला मतलब असल्यावर आपण ऐकूनच घ्या लागणार आहे आता. त्याच्या गोष्टी चालू आहेत तर जाऊन पाहतो बाप्पा तिथं. मग फटकन पा कुठं चालल्या तुम्ही दोघीच्या दोघी? चल बाप्पा म्हणाल्या. कायचं काम आहे तुम्हाला दोघीले? मी शेणाला आले व चाकुल्या करतो म्हटलं. शेत काकू शेणासाठी आली ती चाकुल्यासाठी, म्हणून ते म्हणे चलली म्हणे, लय फिरली म्हणे, पण शेण नाही भेटलं म्हणे. ते पट्टही म्हणे 2 दिवसापासून नांदा लावून आला. चाकुल्या करतो मी काही करू नाही दिले बाई त्याला. अशा आहे तुमच्याच जीवारी. ते लेकरू करत असलं ना करू नये दे. त्याला माहीत कशा होईन चाकुल्या करू देत जा ना लेकराला चाकुल्या. तुमच्या अंगात अशा गुन्हा आहे. पोलिस करू द्या लेकराला चाकुल्या माकुल्या. त्याला हरिक तरी आहे करायचं, नाही तर कोणचे लेकर करत नाही म्हटलं चाकुल्या. काऊन नाही करू दिल्या? करू दे त्याला चाकुल्या. मार हात भरून ठेवते नाही, मार अंग भरून ठेवते. मारते शेणाचं धुवत बस लागते मला, म्हणून मी काही करू नाही दिल्या त्याला चाकुल्या. एका दिवस असतं ना बिचारे करू द्या लागत होते लेकराला. परंपरा आपली माहीत होते. 4 लेकरं घेऊन बसते मग सगळेजण करते. आम्ही लहानपणी बाई कितल्या मोठाले हारो करो. आजकाल तर लेकरं 2-3 चाकुल्या करायला पाहत नाही. आमची म्हटलं शर्यत राही म्हटलं चाकुल्याची. कोणाचा हार मोठा, नारळ कोणाचं मोठं, असे शर्यत राही म्हटलं. आजकालच्या लेकराला शौकच नाही आहे. तुलत बहिणी मी तिथला करू बाई चाकुल्या. एवढा हरी को माई कल्लाई फाडे तरी करोच करो. एकामेकापेक्षा मोठे अजून करो. दुसऱ्या दिवशी बॉम्ब शेण उचलायला जा. बॉम्ब इकडे तिकडे फिरत जा, शेणानं जा, बॉम्ब चाकुल्या करत जा. आम्ही आणि किती बाई माई बहिणी करे तुम्ही कधी शेणाला हात नाही लावला. शिष्ट होती होतो तो मग जीवार असे बाई करायच्या. मला हात लावल्याने काही बेकार होतं? तू हात भरली शायनी आहे तू तर दिसली मला. हात काही बेकार होत असते का शेणानं? पण नाही करायच्या जीवार येव शांता काकू. असं सांग ना माय करायच्या जीवार आहे म्हणून. काकू अजून वेळ विना. चला जा बाप्पा फटकन घेऊन या. भेटन नाही तर नाही भेटन शेण. ती नाही दिले पाहिजे, नाही तर कुरकुर करन ते शेण आले. ते मोठा गर्व आहे तिच्या घरी, गाई ढोर आहेत तर दिन का नाही दिन तिचा आहे भरोसा नाही वाटत बाप्पा मला शेण दिन म्हणून. अशी कशी देत नाही ते कशी येते आमच्या घरी? कोणची वस्तू लागली का तुरी गायची चायनी दे हे दे. माझ्या घरी कशी येते? दिल्याशिवाय राहत नाही मी. तिची झाडतोच नाही तर दिल्या नाही तर शेण मले. बाप्पा घेऊन ये. काकू गाई तर गेले शेण काय आता भेटून काय? गोरे आहे फक्त बसले. झाड जुळे दिसून आली मला चांगली करून ठेवली तिनं. आता शगुनी दिन काय आपल्याला शेण? अशी कशी देत नाही? पोते येत असन तिच्या घरच्या. मागून आपण तिला शेण तस थांब मी तिला बोलावून आणतो घरातून. शगुने घरी आहे का? इकडे ऐका नाही आहे तर घरी तर. थांब.
येणं किती वेळ चालला येतोय नाही बाप्पा, कामं करून येतो सगळे. हटकोर आहे म्हटलं, आवाज दिला तर येऊन नाही आली लवकर. वाटत असून काय आवाज देऊन राहिली मला शांत काकू असं वाटत असून तिले. चल शांत काकू तू दे ना त्या घरचं शेण, माले शेण दे बरं चाकू यायले. आली का बिचारी एवढ्या वेळानं? क्षण नेऊन टाकलं ना. न संत चाकुल्या करायला पाहिजे ना, पोट्टी बोंबलं ना मागरची. दे ना उली सकत दे. त्या दिवसात तुला आता जेवायला का शेणाचा? तुम्ही बरीच आहे व. काही सांगितलं असतं मी चांगलं टपलं बरशन काढून ठेवलं असतं तुला पाहिजे बा म्हणून. पहिले कोणी सांगितलं? आता हाय नाही माय सारून वाचाय सारून आले ठेवलं म्या. टपलं भर ठेवलं असं ना, सारून आले उली उली तर देऊन दे मग सारतो रोज सारतो. उद्या होडी आहे. हा मग होत नाही ना माय. आज म्हणून मी क्षण ठेवलं तुम्ही आला आता. काय वायत नाही त्या काही नाही. काय करता ते क्षण नेऊन चाकूला करता? त्याचं संत दे पैसे, नाही तर चाललो आम्ही आमच्या घरी. तुला काय जबरदस्ती नाही आहे. एखाद्या मागायला आलं तर ते तोंडावर वयास पडले असते, कधी पाहिलं काय? काही राग येऊ नको देऊ. चल देतो माहितीतलं टोपल्यातलं क्षण. काही एकटीलेच नाही पाहिजे, हिली पाहिजे म्हटलं. हिली द्यायला लागेल क्षण महासंगत. तुम्हाला एवढा राग आला तर तन चालल्या जाईन बा. जो दे देऊन देतो आता. चल पावली शांत काकुले पावली. हे तर बडबडच करते. कोणी शेणाला गेलं काय? चल नाही म्हटलं तर आपल्याला काम पडते ना, द्यास लागते. काय करतं मन किती काही नसलं शेण द्याले तरी द्यास लागते. खत नाही होत काय यायले काय निरक्षणच मागायचे धंदे आहे. वेळा शेण नेते म्हटलं कितल्याला गौऱ्या करते शांता काकू नेहमीच. एवढं शांता काकू एवढं मोठं शेण असून मन नाही करत ना द्याले. लागते राव तिले सारवाली एवढं मोठं. काय करन ते शांता काकू इच्छा एवढं घेतलं नाही म्हणशील, नाही तर लय मोठं घेतलं बाप्पा. घे ना मी उद्या सारवतो. न्या चुकीचं शेण वरचं नको घेऊ. इकडलं खालचं मग संपून जाते. चाकुल्या करून घ्या दोघीच्या दोघी. मोठ्या चाकुल्या होते ना आता आपल्या दोघीच्या. अरे होते चाकुल्या होते मस्त लय मोठ्या होते. रोज कविती येते सापडलं का म्हणते तुम्हाला क्षण. मला कसं माहिती येते म्हणून ते? इथून पाहूनच आले ते येतेच 5 मिनिटात. पाय तू आणले का व तुम्ही क्षण? दिले बाप्पा तिने तुम्हाला क्षण. नाही तर कोणाला देत नाही ना. कलकलच करते होते क्षणाले. मी गेल्यावर वापस पाठवते काय होते, कधीतरी वापस पाठवते काय. मला तिला माहिती हिच्या संगत काम पडते, मला कोणी देते म्हटलं. मग तिला लाच पडतच होती ना म्हणून तुम्हाला दिलं क्षण तिनं. काकू पाहून आली ना कशी करून आली म्हणून तू पाय तशीच. काकू शिकते मग तू शिक तशी करून पाच जाय. मग मोठी झाली म्हणजे आता नाही करू, मग करजो. केली व गोल गोल काकू ते आता. कत देतो आ ते मोड काय काही कर आता. डबल घ्यायची नाही मायवाली. काकूले बल्ला हरी काय बाप्पा काय कोणची काही असलं का बल्ला हरी करायचा. आता चाकूले चाल झाल्या तिच्या पाय. ठीक नाही केला तर लेकराईले तुम्हाले सुनाईले कोण सांग. सुना तर काही करत नाही म्हणून आता मलाच करा लागते. अरे बट्टला दिला सासूबाईनं सुनाईले. पटवले देतो चांगलं सांगतो तुम्हाला. तुम्ही करत जा, तुमच्या लेकराईले शिकवत जा, असं माय म्हणणं आहे बाप्पा. आजी आहे तोपर्यंत कायले सुनाईले शिकवा लागते बाप्पा. आजी शिकवते ना तेले. तुमच्या नात पाय बरं कशी शिकून आली. बातच केली ना बाप्पांची. नाही तुमच्यासारखी चाकोली. आजी आहे तोपर्यंत आजी तर शिकवतेस, पण सुनाईने शिकवलं पाहिजे ना. मला वाटते असं. आजी शांताजी तू मस्त चाकोल्या करून राहिली. माझ्या आईनं मला करू नाही दिलं व आतापर्यंत माझ्या वाईल्या असते म्हणलं चाकोल्या. आईला नाही करू दिल्या ना करमाच्यातल्या. सारे कपडे भरत ना म्हणून करू नाही दिले मी तुले. राहते कपडे भरते, कपडे खेळायला गेलो तिकडे तशीच करत राहते नेहमीच. अरे मायच्यातल्या मी धुवून देतो ते कपडे. घे चाकोल्या कर. अरे काय बाई शांता काकूले नेले करायले पाहिनं कसे करून आले चकोल्या करासाठी. सोमर गेली मा पोराला चाकोली. त्या पोराला करूच नाही देशील तर करता येईन काय. पाय बरं किती मस्त केली गोल गोल. राहिलेच करता येते. किती मस्त केली त्या ना. अशी शिकवा लागते त्याले. ती माय शिकवतच नाही ना तुले. हा तिले वाटते भले बेकार होते हात शेणाच्या. काही यानं बेकार होत असते का हात. पवित्र आहे म्हटलं शेण. सगळे शांता काकू मी काय शेणाले गिदाडा म्हणून आली काय? तसे नाही म्हणत. ते पोट नाही काय लय तोंडा मोंडाले लावून घेते ना मग. मला येते बाई राग जास्त. हे पोट लय दिगार खोळ आहे ना त्याच्यासाठी करू नाही दे. केले तर काय वाटते काय मी शेणाला काही बेकार नाही म्हणून आली. करू देत जाय लेकराईले. बाप्पा करत जाय पुढच्या वर्षीपासून. किती करायचे आहे तर चाकोल्या तुले. आई करायला लावत जाईन. यंदाच्या वर्षी करतो मी. पुढच्या वर्षी त्यालाच करायला लावतो चाकोल्या. ना तू करे यंदा अभ्यासाच्या मागाय ना ते म्हणून. नाही तर ते करत असते चाकोल्या. मांदीच करून ठेवते पण मी करत असतो. मला हरी काय तर बाई घरी जातो मी. अजून पैन मला मागची बुडी चहाचा टाइम झाला काय. बातच कल करते.
त्या बुढीनं नाही केल्या का? तिच्या तर अगोदरच असते नंबर चाकोल्या कराले. गौऱ्या केलं बाई चाकुल्या तर नाही केलं यावेळेनं. यांनीच होत्या गौऱ्या म्हणून काही केल्या नाही बाई म्या. माझ्या सुनाई नाही करू देते लेकरायले. आता हे पोट्टी काही कपडे भरून नाही घ्या पाहिजे, तोंडही रंगून ठेवते, सगळंच करते, पण माझी सुनी एक चापट नाही मारत बाई लेकरायले. आनंद असलाच पाहिजे, होडी खेळू द्यायला पाहिजे. काही बाय म्हटलं होडी नाही खेळू देत, कशा आहेत तर लेकरायले खेळू. आता नाही खेळन तर मग खेळन काय? हे सोय आहे लेकराचं खेळाचं. हो तोही पटलं भले. आता आम्ही खेळू दे बाई लेकरायले, जुने कपडे मस्त घालून देऊन मस्त होडी खेळू देत जा. आम्ही बॉम्ब खेळो बाई होडी, बाईले एकमेकीला ओढू ओढून बॉम्ब पण टाकू एकमेकीच्या अंगावर. लयच मजा येत ना. तुम्ही आम्ही तर काहीच नाही खेळतो काकू. आले हरिकस नाही नाव कसे आहे तर तुम्ही. ते खेळा पण ह्या निघतच नाही मग काकू. मला भला हरी बाई माझ्या आईच्या गावाकडे मी बॉम्ब खेळू होडी. खेळो बा, आमच्या घरच्या माणसाने कधी म्हटलं नाही आम्हाला होडी खेळाले, आणि कधी कल्लाही नाही फाडला. आम्ही खेळतो तसं तुम्ही खेळता, पण आता घुगऱ्या राहते तर होळीच्या दिवशी म्हणून काही करत नाही बाई. उसळ मुसळ राहते तर एवढी बोटी करणं, मग अजून थकून जातो ना, म्हणून खेळत नाही. माझ्या सुनाईले पाठवतो बाई, सुनाई जात नाही बिचारे. तुमच्या सरतच नाही बाप्पा. चालली बाप्पा मी, नाही तर माझ्या घरचा माणूस कल्ला फाडत निरा गोष्टीले गोष्टीचे ते मान तुले गोष्टी सरकते म्हणते. कधी पाहिलं का? काय जाय बाप्पा, आमच्या मागं लागू नको.